कुंभमेळ्याची खिल्ली उडवणारे हेच लोक ठाकरे बंधू पर्यटक फक्त निवडणुका आल्यावरच हे लोक नाशकात येतात। नाशिकच्या सभेतून मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंवर हे टीकास्त्र डागलेलं आहे। पण काल परवा दोन भाऊ येऊन गेले, नाशिकमध्ये आले, पण रामाची आठवणच झाली नाही। माझी खिल्ली उडवली गेली। म्हणाले नाशिक दत्तक घेतलं होतं, त्याचं काय झालं? मी तर वर्षातनं 4दा नाशिकला येतो, पण तुम्ही किती वेळा नाशिकला आले? निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणुका संपल्या की नाशिकला विसरायचं। अशा पद्धतीनं हे जे निवडणूक पर्यटक आहेत, हे निवडणूक पर्यटक आहे, निवडणुकीच्या निमित्ताने हे पर्यटन करणारे लोक आहेत। तर गोदावरीचं पाणी पिण्यायोग्य करू, गोदावरी स्वच्छ करण्यासाठी 1000 कोटींची गुंतवणूक करू, नाशिकच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे। गोदावरी स्वच्छ करण्याकरता आपण त्या ठिकाणी 1000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली। मोठ्या प्रमाणात एसटीपी आपण तयार करतो आणि एसटीपीतनं पाणी शुद्ध होऊन गोदावरीत जाईल। पण अनेक वेळा एसटीपी लागतात आणि नंतर ते चालतच नाहीत। त्या ठिकाणी यावेळी आम्ही नवीन पद्धत आणली आणि ही पद्धत काय आहे? फक्त 40% पैसे आम्ही देणार आहोत। तर फक्त फेसबुक लाईव्ह करून जमत नाही, तर लोकांशी देखील फेस टू फेस बोलावं लागतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना हा टोला लगावलाय। योजनेचं काम रखडलं, घरात बसून काम होत नाही, फेसबुक लाईव्ह वरून काम होत नाही, वर्क फ्रॉम होम होत नाही, फेस टू फेस काम करावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं, लोकांची दुःख ऐकून घ्यावी लागतात आणि म्हणून अधिकाऱ्यांची बैठका घ्याव्या लागतात, तरतूद करावी लागते, सगळं करावं लागतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।